स्टार्ट. सन 1988-89 सालच्या महाराष्ट्राच्या वार्षिक योजनेच्या 2430 कोटी रुपयांच्या आराखड्यास नियोजन मंडळाने संमती दिली आहे. महाराष्ट्राने 2430 कोटी रुपयांचीच योजना सादर केली होती. त्यामुळे सकृतदर्शनी महाराष्ट्राच्या मागणीत कोणतीही कपात न करता केंद्राने ही योजना मंजूर केली असे म्हणता येईल. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा 5% अधिक रकमेस केंद्राने मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारचे कौतुक करता येईल. पण आपली मागणी जशीच्या तशी मंजूर झाल्याचे समाधान तकलुबी स्वरूपाचे आहे. कारण एका हाताने ही मंजुरी देत असतानाच दुसऱ्या हाताने केंद्र सरकारने महाराष्ट्रास मिळणाऱ्या उत्पन्नावरच बेमालूम डल्ला मारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्वतःच केंद्र सरकारची ही चलाखी लक्षात आणून दिली. हे बरे झाले. केंद्र सरकार एकतर्फी निर्णय घेऊन राज्य सरकारवर आर्थिक ओढागस्ती लादते. केंद्राची भूमिका राज्यांच्या बाबतीत सतत अन्यायाची राहिली आहे. केवळ विरोधी पक्षीय राज्यांनाच केंद्राची अन्यायकारक भूमिका त्रासदायक ठरते असे नव्हे तर सर्वच राज्यांना. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केंद्र सरकारकडून होणारा हा अन्याय उघड करून सांगितला. हे स्वागतार्ह असले तरी त्याबाबत राज्य सरकार काय करणार हे मात्र ते बोलले नाहीत. अर्थात महाराष्ट्र सरकार त्याबाबत काही करील ही अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. महाराष्ट्र सरकारने 9व्या वित्त आयोगाला सादर केलेले निवेदन याच पानावर शेजारी लेखरूपाने प्रसिद्ध केले आहे. स्टॉप.